मोठा प्रतिसाद आहे या रॅलीला। मराठा समाज आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरलाय, कसं सांगाल? हे सरकारला कळणं गरजेचं आहे। हा आम्हाला कळालंय, राज्याला पण कळालंय, हे सरकारला करणं खूप गरजेचं आहे की मराठा समाज किती एकत्र आलाय, आपण काय करतोय, आपण किती गाफेल वागायला लागलो। या राज्याची सत्ता आपल्याकडे आहे, राज्याची जनता दैवत आहे आणि आपण काय भूमिका पार पाडायला लागलो। मराठा समाज रात्रंदिवस यांना काय काम नाही म्हणून रोडवर आला काय? हा माता मावल्या छोटे छोटे लेकरं घेऊन रात्र थंडीत सुद्धा उभा राहायला लागले। अरे थोडी तरी वाटली पाहिजे तुम्हाला, काय सत्ता चालवता आणि बराळ्यासारखं कुंकडं काही बोलताय आणि चूक केल्यासारखं करता। मराठीच्या नोंदी सापडल्या असून तुम्ही आरक्षण द्यायला तयार नाही, तुम्हाला काय वाटलं पाहिजे? आणि आम्ही मुंबईत येऊन देणार नाही आमकं करून तमकं, काय करता रे तुम्ही? नाटकं करायला लागला तुम्ही विनाकारण। इथं गोरगरीब करोडाच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरलेत। विचारून बघा त्या पोलीस बांधवांना, लोकांच्या काय भावना आहेत, किती रोषपूर्ण भावना आहेत। आणखीन तरी शहाणे व्हा, मराठ्यांचा रोषपत करू नका। खूप पिढ्यानंतर मराठा एकत्र आलाय, तुमच्या डोक्यातली हवा काढून टाका। मराठा आमचा आहे आणि तुमचा आहे, मराठा कोणाचाच नाही राहिला। आता मराठा झाला स्वतःच्या पोराचा, कोणाला घेण्यात नाही मराठा समाज। आता सगळे फेकून दिले पक्ष फिक्ष, सगळे लोकांनी स्वतःच्या पोरांसाठी रस्त्यावर उतरलेत। बघा पुढचं जर नशीब तुमचं चांगलं तुम्हाला ठेवायचं असलं तर बघा, नसता उगाच काड्या लावायच्या कामं नका करू। एखाद्या पोराला जर डवचिलं ना, अख्ख्या राज्यात जेवढे रस्ते तर रस्त्यावर मराठी उभा राहणार आहेत, रस्त्यावर। अरे मुंबईतल्या गल्ली गल्लीत तर मराठा आहेच आहे, पण महाराष्ट्रात रस्त्यावर राहणार आहे। आणि तुम्ही ते हाणायचं मारायचं आणि गोळ्या घालायचा विषय सोडून द्या। मी मारायला भेट नाही, तुम्ही गोळ्या जरी घातल्या आणि त्यात जर गेला ना, जर का गोळ्याला लागून गेलो ना, तर तुम्हाला आजच टी व्ही 9च्या माध्यमातून सांगून ठेवतो मी, माझा मराठा समाज वर्ष